ही योजना या योजनेचा शुभारंभ सर्वप्रथम आपल्याच इंदापूर तालुक्यामध्ये व्हावा अशी आपली भूमिका घेणार आहे मामा. पाठीमागं आवाज येतोय का? पाठीमागं आवाज येतोय का? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आज आपल्या तालुक्यामध्ये शुभारंभ होतोय. त्यासाठी उपस्थित असलेले जिल्हा परिषदेचे डेप्युटी सीओ गिरासे साहेब, आपले तहसीलदार श्रीकांत पाटील साहेब, बीडीओ सचिन पुढे साहेब, नगरपालिकेचे सीओ ढगे साहेब, सीडीपीओ मेरगळ साहेब, काळे साहेब, तालुक्याच्या टीएचओ कोळ मॅडम, सचिन बाबर, विलासजी बंडगर, शेखरजी बंडगर, आपल्या सर्व प्रतापबाबा, हनुमंतबाबा, बाळासाहेब ढवळे, सचिन सपकाळ, अतुल झगडे, अरबाज, पीडीसीसी बँकेचे अधिकारी अभिजितजी हेगडे, सर्व आजी माजी पदाधिकारी, आजी माजी सरपंच, आजी माजी नगरसेवक, सर्व अधिकारी आणि खऱ्या अर्थानं या योजनेमध्ये सगळ्यात चांगलं काम करणाऱ्या आणि तालुक्यामध्ये कुठल्याही महिलेला वंचित न ठेवणाऱ्या आणि ज्यांच्यावर आम्ही एक बहीण म्हणून जबाबदारी देतो त्या आमच्या अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका, सीआरपी, महिला बचत गटाच्या सगळ्या त्यांच्या प्रमुख माता भगिनी, सर्व मीडियाचे प्रतिनिधी, सगळे पत्रकार बंधू, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, आज आपल्या तालुक्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना एक राज्य सरकारची एक ऐतिहासिक अशी योजना, ज्यामध्ये आपण कधी या सरकारकडून कधी आपल्या स्वप्नात पण वाटलं नसत की या अधिवेशनामध्ये या राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार साहेबांनी घोषणा केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी माझ्या बहिणींसाठी, ज्यांचं वय 21 ते 65 आहे, त्या बहिणींसाठी मी जी योजना चालू केली आणि त्यासाठी मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो 46,000 कोटी रुपयांची ही योजना माझ्या बहिणींसाठी चालू केली. त्याबद्दल मी नक्की या प्रमुखांचा निश्चित प्रकारे आभार मानतो. शेवटी काय असतं आयुष्यामध्ये, कुठेतरी कुटुंबाला एक आधार लागतो, कुठेतरी आमच्या महिला भगिनीला काहीतरी तिला स्वतःच्यासाठी कुठेतरी खात्याचं काहीतरी एक हे लागतं आणि त्यासाठी हे शासनाने तुमच्या सगळ्यांसाठी योजना आणली आहे. मला तुम्हा सगळ्यांना विनंती करायची आहे, तुमच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये जा, वाड्या वस्तीवरती जा, माझ्या महिला भगिनींचं कुठली माझ्या महिला भगिनी, एकही महिला भगिनी 21 ते 65 ची एक वंचित राहणार नाही, ही एक काळजी आपण सर्वांनी घ्या. परमेश्वराने तुम्हाला एक संधी दिलेली आहे, परमेश्वर तुम्हाला काम करण्याची संधी दिली आहे. शेवटी जर तुम्ही त्या महिला भगिनीला, गरीब बहिणीला जर 1500 रुपये महिन्याला जर मिळाले, तिच्या चेहऱ्यावरचा आनंद आज आपल्या कुटुंबासाठी खूप मोठा राहणार आहे. त्यामुळे संधी, कुठलाही घर, वाडी, वस्ती, कुठलाही वाढ तुम्ही सगळ्यांनी बहिणींनो सोडून करू नका. प्रत्येकाच्या घरी जा, प्रत्येकाचे भाव मारा, मार्गदर्शन करा. ही सगळी टीम आम्ही तहसीलदाराची टीम तयार करणारच आहोत. प्रत्येक
घेतली पाहिजे. मला वाटतं गिरासे साहेबांचा व्हिडिओ तुम्ही पाहिला का? तुम्हाला गिरासे साहेबांचा व्हिडिओ आला का? कुठल्या साहेबांचा व्हिडिओ आला का तुम्हाला? आला का नाही? साहेब आला नाही व्हिडिओ. पर्यवेक्षिका मॅडम व्हिडिओ दिला नाही का तुम्हाला? नाही म्हणतात अजून. तो जर व्हिडिओ दिला इतकं सुटसुटीत आहे, इतकं सुटसुटीत आहे ना मिळालाय. तो निसता तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर तुम्ही 50 पैसे अकाउंट करता. अकाउंट फॉर्म